रस्ता सुरक्षा अभियान मोहीम प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान ही मोहीम राबवण्यात आली। सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून आणि सांगलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री प्रसाद गाजरे यांच्या सहकार्यातून रस्ता सुरक्षा अभियान पुस्तिका आकारास आली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 अखेर एकूण 838 रस्ते अपघातांची नोंद झाली असून 426 लोक मृत्युमुखी पडले आहेत। त्यामुळे लोकांच्यात जागरूकता निर्माण व्हावी, अपघात टळावेत हा या पाठीमागचा उद्देश आहे। त्या दृष्टीने समाज प्रबोधन व्हावे आणि समाजाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून विद्यार्थ्यांची जाणीव जागृती व्हावी, त्यांच्यावर रस्ता वाहतूक नियमांचा कळत नकळत संस्कार व्हावा या उद्देशाने सबंध सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या माध्यमातून म्हणजेच शिक्षक लेखकांकडून हा केलेला पुस्तक प्रपंच आहे। सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर विमल माने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 37 शिक्षक लेखकांनी यासाठी लेखन केलं आहे। कविता, कथा, घोषवाक्य, चित्र यातून लहान मुलांना समजेल अशा भाषेत लेखन केलं गेलंय। त्यातून रस्ता सुरक्षा आणि जीवन रक्षा या विषयांचे महत्त्व पटवले गेले आहे। प्रादेशिक कार्यालय सांगली यांनी सुद्धा विविध नियम आणि त्यासंबंधी असणारे कायदे या विषयक माहिती या पुस्तकाच्या सदरात दिली आहे। त्यामुळं मुलांच्या बरोबरच शिक्षक आणि पालक यांनाही या पुस्तकाचा निश्चितच उपयोग होणार आहे। रस्ता सुरक्षा विषयी या मार्गदर्शक पुस्तकाचे प्रकाशन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते 26 जानेवारी 2025 रोजी करण्यात आले।